कारण ज्यात नरेंद्रजी मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आल्याने शपथविधीचा जल्लोष साजरा। आज भारतीय जनता पक्षाचे लाडके नेते यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी चला तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे। तिसऱ्यांदा शपथविधीचा कार्यक्रम आज 9 जून 2024 रोजी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे पार पडला असून या अनुषंगाने काळजात भारतीय जनता पक्षाचे वतीने आज संध्याकाळी 7:30 वाजता कारंजा शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पंतप्रधानाचे शपथविधीचा जल्लोष फटाक्याच्या आतिषबाजीने तसेच मिठाईचे वाटप करून साजरा करण्यात आला। यावेळी सर्वांनी एकमेकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। यामध्ये भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष ललितजी चांडक, शशी वेरुळकर, सविज जगताप, जिग्नेश लोढा, मोहन पंजवानी, अतुल धाकतोड, नितीन गडवाले, नगरसेवक प्राजक्ता मोहितकर आदी महिला पुरुष प्रमुख पदाधिकारी तथा कार्यकर्ता आणि समस्त मोदी प्रेमी लोकांनी कार्यक्रमाला उपस्थित होते। पाहूया या शपथविधीचा जल्लोष संदर्भात भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष श्री ललित शेठ चांडक यांनी कारंजा वासियांना दिले। सर्वांना हार्दिक शुभेच्छा देणे की यवतमाळ वाशिम मतदारसंघात राजश्री पाटील यांना आपण जे मते देऊन सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले। कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। आज माननीय देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे पंतप्रधान पदाची। म्हणून आपण सगळेजण शिवाजी चौकात जमा करून सगळेजण जल्लोष कार्यक्रम केला आहे व सर्व वाशिम जिल्ह्यातील यवतमाळ मतदारसंघातील जनतेचा फार मी आभार मानतो की त्यांना आपल्या मतदारसंघात भरघोस मतं राजश्री पाटलाने दिलेले आहे आणि देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी यांची निवड झालेली आहे व तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे हे भारतीय जनता पार्टीचे पहिलेच पंतप्रधान आहे। याच्या अगोदर 1962 जवाहरलालजी नेहरू हे त्याच्यानंतरचा मान माननीय श्री नरेंद्र साहेबांनाच आहे। भारतीय जनता पार्टीचा